शेगावमधून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं पोहोचलेली आहे। पालखीचं वाशिम जिल्ह्यात आगमन झालंय। यावेळी पहिला मुक्काम नाथनंगे महाराज संस्थान दवा इथं झाला। पालखी पुढे मार्गस्थ होऊन मालेगाव शहरात दाखल झाली। यंदा पालखी सोहळ्याचं 56वे वर्ष असून तब्बल 700 वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले। संपूर्ण वाशिम जिल्हा गणगणगणात बोतेच्या गजरात आणि वारकऱ्यांच्या भक्तिरसात न्हाऊन गेलाय। गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात तब्बल 4 दिवस राहणार असून पुढील टप्प्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून ही पालखी मार्गस्थ होईल। या भव्य पालखी सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी। विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळख असलेल्या संत शेगाव नगरीतील संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आज वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे आगमन झालेलं आहे। आपण बघू शकतो मोठ्या भक्तिभावाचं असं वातावरण या शहरामध्ये झालेलं आहे। भाविक मोठ्या उत्साहाने ठिकठिकाणी या पालखीचं स्वागत करताना आपल्याला दिसत आहेत। प्रत्येकाला या गजानन महाराजांच्या भेटीची ओढ लागलेली आहे। त्याचप्रमाणे या पालखीमध्ये 700 वारकरी सहभागी असून 100 पताकाधारी व 200 सेवाधारी असं या पालखीतले हे सर्व एकूण वारकरी सहभागी झालेले। एकंदरीत 33 दिवसाचा 700 किलोमीटरचा प्रवास करून हे वारकरी पंढरीला पोहोचणार आहेत। एकंदरीत सर्व या भाविकांना जी ओढ लागलेली आहे आपल्या भगवंत विठ्ठला पांडुरंगाची, त्यामुळे सर्व मालेगाव नगरीमध्ये अतिशय भक्तिभावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। गणेश मोहळे, झी मीडिया, मालेगाव, वाशिम।